अवकाळी पाऊस कोकणामध्ये अक्षरशः धुमाकूळ घालतोय। अशातच रत्नागिरीजवळच्या पोमिंडी खुर्द इथं संरक्षक भिंत कोसळल्याची घटना घडलेली आहे। आपण त्या घटनास्थळी सध्या आहोत। मी बघू शकता की या संरक्षक भिंतीच्याच खाली या ठिकाणी 5 झोपड्या या बांधल्या गेलेल्या होत्या आणि या 5 झोपड्यांवरती ही संरक्षक भिंत या ठिकाणी कोसळलेली पाहायला मिळते आहे। सुदैवानं या मध्ये कुठलीही जीवितहानी झाली नाही। अशाच पद्धतीनं रस्त्याची कामं करणारी जी मंडळी आहेत ती त्यांनी या संरक्षक भिंतीच्या बाजूला या ठिकाणी आपल्या झोपड्या उभ्या केलेल्या होत्या आणि या मुसळधार पावसाचा फटका ही संरक्षक जी भिंत आहे ती भिंत या ठिकाणी कोसळलेली पाहायला मिळते आहे। आणि याच्यामध्ये एका 2 वर्षीय बालकाच्या अंगावर देखील ही भिंत कोसळलेली होती। तुम्ही बघू शकता की ही भिंत कोसळल्यामुळे या ठिकाणी असलेल्या 5 झोपड्यांची सध्या पूर्ण भुईसपाट झालेल्या पाहायला मिळत आहेत। ह्याच्यामध्ये एकूण 3 लोक जखमी झालेले आहेत। त्याच्यामध्ये एका बालकाचा समावेश आहे आणि नेमकी घटना काय घडली आपण विचारूया। चाचा काय सांगाल, काय झालं नेमकं, कसं घडलं, काय काय नेमकी परिस्थिती होती? पावसामुळे भिंती भुईसपाटाला पडली दुर्घटना। अरे सांगता काय येते दुर्दशा झाली। हां, खाली कोण अडकलं होतं? तुम्ही काय काय केलं? खाली अडले माणसाला बुडून काढले। हां, बाई होती, एक 2 मुलं होते, एक लहान ना एक मोठा, ओढले काढले बाहेर। बरोबर आहे, नक्कीच। पाऊस या ठिकाणी मुसळधार पडतो, यामुळेच सध्या ही दुर्दैवी घटना घडली असं सांगण्यात येत आहे।